लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळीचा आज शेवटचा दिवस आहे आणि आज संध्याकाळी 6 वाजता प्रचार तोफा थंडवणार आहे. आज रामनवमी आहे. आपल्यासोबत बीजेपीचे जे उमेदवार आहे सुधीर मुनगंटीवार आहे ते आपल्यासोबत आहे. त्यांना आपण विचारणार आहोत की भाऊ आज रामनवमी आहे आणि तुम्ही या निवडणुकीला कसं पाहता? कारण की ही जी निवडणूक आहे एक अद्भुत आणि एक नवीन हे घेऊन आलेली आहे. कारण की या निवडणुकीमध्ये 15 दिवसामध्ये रमजान ईद आलेली आहे, बौद्ध जयंती आलेली आहे, गुढीपाडवा आली आहे आणि आज महत्त्वाचा दिवस म्हणजे रामनवमी आहे. आणि अशा रामनवमीमध्ये तुम्हाला हनुमानचा पाठिंबा मिळालेला आहे. हनुमान तुमच्या पाठीशी उभा झालेला आहे. कसं पाहता? नाही, तुम्ही म्हणालात ते खरं आहे. या निवडणुकीचं खरं वैशिष्ट्य आहे. गुढीपाडवा झाला, महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन केलं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं, मुस्लिम समाजाची ईद मुबारक आपण केली आणि आता रामनवमी आणि त्यानंतर या सर्वांच्या विचारावर आधारित देश घडवण्यासाठी 19 तारखेला राष्ट्रीय उत्सव. मला वाटतं की आमच्या चंद्रपूरकर जनतेच्या, चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेच्या आयुष्यामधला हा एक महत्वाचा कालावधी आहे की सर्व जाती धर्म आम्ही सर्व एक आहोत आणि शेवट भारत माता की जय राष्ट्रीय उत्सव. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की हे खरं आहे. तुम्हाला मला मतदान कशासाठी करायचं आहे? हा शाईचा थेंब जो बोटाला मतदानाच्या दिवशी लागतो ना, या शाईचा थेंबाची किंमत अनमोल आहे. या शाईच्या थेंबासाठी हजारो हजारो शहीदांनी आपल्या शरीरातला रक्ताचा प्रत्येक थेंब भारत मातेच्या चरणी अर्पण केला. किती यातना, किती कष्ट आपण विचार करू शकत नाही. त्या यातना जरी पुस्तकात वाचल्या तर एअर कंडिशन हॉलमध्ये आपल्याला घाम येईल इतक्या यातना सहन केल्या. त्या जातीसाठी नाही, धर्मासाठी नाही, या सर्व महामानवांच्या विचाराच्या विजयात या देशाचा विकास व्हावा. जो देश गौरवशाली होता, सोने की चिडिया आपण ज्या देशाचं वर्णन करायचो, सोन्याचा धूर दुधाच्या नद्या वाहतात, आपसात एवढं प्रेम होतं, मैं नहीं तू ही हा भाव होता, हम साथ साथ हो है हा भाव होता. त्या देशामध्ये पुन्हा एकदा वैभवशाली देश व्हावा. हम सब एक है, सब समाजों को साथ लिए हमको है आगे बढ़ना, तेरा वैभव अमर रहे मा, हम दिन चार रहे ना रहे, हा भाव देशभक्तीचा भाव निर्माण व्हावा. यासाठी विश्वगौरव गरीबों के मसीहा नरेंद्र मोदीजी काम करताय आणि या मागे आपल्याला एक फक्त आयुष्यात करायचं आहे की आपल्याला शाईचा थेंब लावताना माननीय मोदीजीच्या कमळ चिन्हाची बटन दाबायची आहे. गोष्ट साधी आहे. साधं मोबाईलचं सिम कार्ड घ्यायचं असेल तर नेटवर्क किती उत्तम आहे, टावर चांगला आहे का, कोणत्या नेटवर्कमध्ये आवाज स्पष्ट येईल, एवढं आपण बारकाईने पाहतो. साधं सिम कार्ड आपल्या मोबाईलमध्ये टाकायचं. अरे आज देशामध्ये मोदीजींच्या विकासाचं टावर असेल याबद्दल कुणाच्या मनात शंका नाही. आणि चंद्रपूरकर जनतेने काँग्रेसचं सिम कार्ड टाकलं तर मग 5 वर्ष कोणताही विकासाचा प्रश्न असो फक्त हॅगो 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 म्हणावं लागेल, विकास होऊच शकत नाही. आणि यासाठी मी जनतेला विनंती करतोय, आवाहन करतोय की सिम कार्ड मान्य मोदीजीच्या विकासाच्या टावरचं टाका, तर तुम्हाला 5 वर्ष विकास उपलब्ध होईल, विकासाचं नेटवर्क लागेल. आणि मला विश्वास आहे जो है राम का वही देश के विकास के काम का, आणि या माध्यमातून आपण सर्वजण उत्तम काम करू शकू असा मला विश्वास आहे. नक्कीच आज जे महत्त्वाचा दिवस आहे त्यामध्ये हनुमानजी तुम्हाला मिळालेले आहे. तर तुमचं जेव्हा हवं आहे की काँग्रेस येणार चंद्रपूरमधून, म्हणून हनुमानजी तुम्हाला मिळाले तर तुम्हाला कशी बरकटी मिळणार आणि विजयाकडे तुम्ही चालणार? हनुमानजी म्हणजे किशोर जोरगेवार. नाही, साधारणतः तुम्हाला ही माहिती आहे की जनता विकासाकडे पाहून मतदान करेल. अनेकदा असं होतं की मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान इथंही अशी शंका निर्माण केल्या गेली आणि निवडणुकीचे निकाल मग मात्र विकासाच्या बाजूने लागलेत. मलाही वाटतं की महाराष्ट्राचा हा सर्वसामान्य मतदार ज्याला विकास हवा आहे, जातीपातीच्या राजकारणाच्या बाहेर जाऊन विकास ज्यांना हवा आहे ते लोक निश्चितपणे आम्हाला मतदान करतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. नक्कीच आपण बघितलं की किशोर जोरगेवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा दिलेला आहे, समर्थन जाहीर केलं आहे. त्याच्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांना नवसंजीवनी मिळालेली आहे आणि त्यांचा रथ विजयाकडे चालला आहे. अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.